हॅलो. तर मी आज शिर्डीला आले आहे आणि शिर्डीला साई इंटरनॅशनल हॉटेलच्या एक्झॅक्ट मी समोर उभी आहे. इथे साईबाबांचं मंदिर आहे आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला हे साई इंटरनॅशनल हॉटेल आहे. तर इकडचा स्टे कसा आहे, इकडे स्टे ऑप्शन काय आहेत, कोणते कोणते कॅटेगरीज आहेत आणि त्यांची प्राइस काय, हे सर्व मी पूर्ण व्हिडिओमध्ये मेन्शन करेन. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगा. मी सर्वांची उत्तरं द्यायला पूर्ण प्रयत्न करेन. त्यासोबत डिस्क्रिप्शन चेक करा. ऑलमोस्ट सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. सो आता आपण हॉटेल बघूया. हा रिसेप्शन एरिया आहे. सो तुम्हाला जर काही इन्क्वायरी करायची असेल किंवा बुकिंग करायची असेल, बुकिंग रिलेटेड काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही या एरियामध्ये इन्क्वायरी करू शकता. सो इथे मंदिराबद्दल टाइम दिलेले आहेत. मंदिर ओपन कधी होतं साईबाबांचं, त्याच्यानंतर आरती कधी होते, इथे महाप्रसाद कधी असतो, धूप आरती कधी असते, भजन कधी होतं, तर तुम्ही एकदा चेक करू शकता. सो या हॉटेलचं एक छोटंसं स्टोर आहे जिथे तुम्ही छोटी छोटीशी गिफ्ट घेऊ शकता तुमच्या लव्हवनसाठी. सो मी आता तुम्हाला आतमध्ये दाखवते की या गिफ्ट शॉपमध्ये काय काय मिळतात ते. सो इथे तुम्हाला साईबाबांच्या छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्व मूर्ती मिळतील. तुम्ही बघू शकता की ह्या किती सुंदर मूर्त्या आहेत बाबांच्या. तुम्ही हे तुमच्या घरी ठेवू शकता. त्यासोबत तुम्ही हे कोणाला जर गिफ्ट द्यायचं असेल त्यांच्या घरी ठेवायला तर देऊ शकता, किंवा कोणाच्या जर घरात गृहप्रवेश आहे तर तुम्ही हे सर्व गिफ्ट त्यांना देऊ शकतात. सुंदर सुंदर बाबांच्या मूर्त्या आहेत. त्यासोबत इथे हे असे लॉकेट आहेत. तुम्हाला जर इथे शॉपिंग करायचं असेल तर तुम्ही इथे बघू शकता की छान छान असे इयरिंग्स आहेत. याची स्टार्टिंग प्राइस काय आहे? अच्छा, हे 70 रुपीजची इयरिंग्स आहेत सगळे. हे 50 रुपीजचे आहेत. हे 70. अच्छा, सो हे छोटे आहेत ते 50 रुपीजचे आहेत आणि हे मोठे आहेत ते 70 रुपीजचे आहेत. त्याच्यासोबत हे लॉकेट आहेत बाबांचे. तुम्ही तेही कोणाला द्यायचे असेल तर देऊ शकतात. सो हे देवाचे छोटे छोटे फोटोज आहेत जे तुम्ही तुमच्या देवारात ठेवू शकतात. हे देवाचे पादुका आहेत. सो आता मी तुम्हाला रूम दाखवते इथले. सो हा आहे डबल बेड. मी तुम्हाला आता दाखवते हा रूम कसा आहे ते. सो या रूममध्ये आपल्याला तुम्हाला टी व्ही हवे असेल, तुम्हाला इथे टी व्ही आहे. त्याच्यानंतर डबल बेड आहे. आणि तुम्ही टॉयलेट बघू शकता. इथे टॉयलेट बाथरूम आहे आणि हे फार क्लीन आहे. हा डिलक्स रूम आहे. मी तुम्हाला हा पण रूम दाखवते. एकदम क्यूट पिंक असं पिंक अँड व्हाईट
असा हा रूम आहे. सो मला हा फार आवडला, एकदम छान वाटतोय. या रूममध्ये सुंदर अशी राधाकृष्णाची फ्रेम लावली आहे आणि त्याचसोबत तुम्ही हा रूम बघू शकता. इथे छान असं राधाकृष्णाचं कृष्णाचं जे मोरपंख असं जसं पेंटिंग केलंय. आणि हा रूम पण तुम्ही बघा 3 जणांसाठी एकदम बेस्ट आहे. तर आता मी इथे आली आहे. इथे गेम एरिया आहे, लहान मुलांसाठी इथे गेम खेळायला बरेच ऑप्शन आहेत. हे सर्व ऑप्शन मी तुम्हाला दाखवते. सी, तुमच्या लहान मुलांना घेऊन तुम्ही इथे आलात तर त्यांच्यासाठी इथे छान छान गेमचे ऑप्शन आहेत. हा रूम, या रूम मध्ये 7 जण आरामात राहू शकता. 7 ते 8 जण. 7 बेड असलेला हा रूम आहे. आणि ही बाल्कनी आहे या रूमची. सो इथे तुम्ही थोडंसं टाइम स्पेंड करू शकता तुमच्या ग्रुप सोबत. आणि ह्या 3 रूम साठी ही एक कॉमन बाल्कनी आहे. आता मी साई इंटरनॅशनल हॉटेलला स्टे करते आहे. तर त्यांचंच हे रेस्टॉरंट आहे मधुबन. तर इथे मी आता लंचसाठी आले. तर मी तुम्हाला आता दाखवते की हे रेस्टॉरंट किती सुंदर आहे आणि इथे खूप शांत वाटतंय. अगदी शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरासमोरच हे हॉटेल आहे आणि त्याच्या बाजूलाच हे रेस्टॉरंट आहे. तर आता आपण इथे बघूया की मी काय काय खाणार आहे आणि इकडचं जेवण कसं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. सो आपण आधी रेस्टॉरंट बघूया.
डायनिंग एरिया आहे. आणि जसे रेस्टॉरंटचं नाव आहे मधुबन, तसं इथे छान राधाकृष्णाची फोटो लावला आहे. सो मी लंचमध्ये नॉर्थ इंडियन थाली ऑर्डर केलेली आणि शाही कुठला ऑर्डर केलेला. सो मी आता टेस्ट करून तुम्हाला सांगितले कसं. हे डेझर्ट आहे. बेस्ट आहे. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सकल मनोकामना सिद्धस्तु फुलवून जावं म्हणजे डोकं लागलं. पुष्पम समर्पयामि. प्रसाद घेतला ना. Gracias.